रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आपला 4I002 या गोकुळ कॉम्प्लेक्सच्या रिॲग्रीमेंटसाठी किंवा री रजिस्ट्रेशनसाठी आमचा आदित्य हैदराबादवरनं रविवारी डायरेक्ट सकाळी कांदिवलीला आला. कारण कांदिवलीला गेट टुगेदर होतं, स्नेहभोजन. येता येता अंशू पण आली त्याच्याबरोबर. हैदराबादच्या गाडीतनं पुण्याला ती कॅश झाली आणि संपूर्ण रविवारचा दिवस आमचा छान कौटुंबिक कामामध्ये गेला. काल सोमवारचा गेला, मंगळवारचा पण गेला. मला आनंद वाटला की मला असं वाटलं की तो पटकन त्याचा बड्डे झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी जाईल, पण तो मला नाही पप्पा मी एक दिवस थांबतो अजून. तर मला आनंद वाटला, मी पण काही कामाला नाही गेलो. आणि आज बुधवारी मात्र तो व्यवस्थितपणे जात आहे. तर मी त्याच्या पुढच्या प्रवासाला पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की त्याचा पुढचा प्रवास मग भले तो 12-13 तासाचा रेल्वेचा असो किंवा त्याच्या पुढच्या आयुष्याच्या कामाचा असो, अतिशय सुंदर होईल, आनंद होईल. त्याचा जो काही रेल्वेचा प्रवास न करता आता तो बाईकचा प्रवास करतोय, खूप छान होणार, सुरक्षित होणार. सांभाळून कर एवढीच माझी इच्छा आहे. अंशूला व्यवस्थित पुण्याला पोहोचव, तिच्या रूमवर पोहोचव. जाता आता नाश्ता कर, चहापाणी कर आणि एकदम रिलॅक्स. जरी मम्मीची इच्छा नाही म्हणली तरी पण मला असं वाटतं की नाही त्याला जाऊ दे त्याच्या पद्धतीनं, की शेवटी प्रत्येकाला आपापल्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे काही हरकत नाही. आणि मला पण असं वाटतं की भले 3 तास लेट लागू, 4 तास लेट लागू, पण सावकाश जा, सुरक्षित जा. मला उद्या जॉईन करायचं आणि मला उद्या शिफ्ट आहे असं ते जर डोक्यात घेतलं तर मला टेन्शन येतं. त्यामुळे ठीक हरकत नाहीये. रात्री मला वाटतं 12, 1, 2 उद्या सकाळपर्यंत पोचलं तर चालेल. कुठेतरी राहा, 100-500 रुपये हॉल्टला गेले चालेल, पण एकदम रिलॅक्स जा. आणि ती गाडी तुला हैदराबादला का देतो, कारण मला माहिती आहे गाडी त्याच्याकडे असली की त्याला फिरणं वगैरे, कारण त्यांनी मला सांगितलं की ती गाडी नसेल तर त्याला तिकडं महागडी कॉस्टली वगैरे काय काय असतं. तर म्हणून मी बोलायचं हरकत नाही, आम्ही इथं कसे ऍडजस्ट करू. तर खूप छान धन्यवाद. माझ्या बाळाला, माझ्या अंशूला पण माझा अनेक आशीर्वाद आहे. गॉड ब्लेस यू. माझ्या आदित्यला माझं बाळ आहे, आदित्य माझं बाळ आहे, अंशू पण माझं बाळ आहे. अंशू माझं बाळ आहे ना, रामकृष्ण ना. चला खूप छान. दीपाली पण आमची आहे, सौभाग्यवती, खूप छान. रामकृष्ण. चला.